सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस ए चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण एक सुमधुर गीत गाऊ आणि आजच्या मननाला सुरुवात करूया. गीत आहे विजयसंगीत 288 तेरा मुक्तिदाता कहता. या गीताच्या गायनासाठी मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेबांना पुढे बोलवतो. आपण मंडळीच्या चालीवर हे गाऊया. दोनशे 88. साथ मैं चलूं
आजचं मनन सन्माननीय रेव्हरेंड LP वळवी पाळकसाहेब यांच्याकडून आहे. आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी मी रेव्हरेंड सॅमसन जयकर पाळकसाहेबांना विनंती करेन, आपण आरंभीची प्रार्थना करावी. प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ आमच्या उद्धारक देवबापा, पुन्हा एक वार आज सायंकाळी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी आराधना करतो की आजची ही वेळ तू आम्हाला लाभू दिलेली आहेस. सकाळपासून येतोर प्रभू देवबापा, तू आम्हा सर्वांचं सहाय्य करता झाला, लागणारी कृपा पुरवलीस, आमच्या आवश्यक गरजांचा पुरवठा केलास, आम्हाला आरोग्य दिलंस, आमचा सांभाळ केला देवबापा. आणि सायंकाळची वेळ पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आध्यात्मिक मनन आणि चिंतन करण्यासाठी या मंदिरामध्ये हजर सर्व तुझ्या दासांना आणि आज सायंकाळी ऑनलाईन सभेमध्ये सामील होणार आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्यांनी संधी दिली, म्हणून देवबापा आम्ही तुझं उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. आम्ही सर्वजण या सायंकाळी प्रभू तुला शरण येतो, तू आमचा स्वीकार कर, आमच्या सर्व अपराधांची पापांची दयेन कृपेने क्षमा कर. तुझ्या क्षमेचा एक नवीन आनंद व आशीर्वाद या सायंकाळी आम्हा सर्वांना येऊ दे. आजच्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे दास रेव्हरेंड LP वळवी प्रभू देवबापा तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन करत असताना तुझ्या दासाला तुझ्या कृपेच्या आम्ही स्वाधीन करतो. लागणारी कृपा दे, त्यांच्या ओठाची बेला स्पर्श कर आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जो आशीर्वाद तू आज आम्हा सर्वांसाठी राखून ठेवलेला आहे तो आमच्यापर्यंत येत असताना देवबापा आम्हा सर्वांच्या मनाशी अंतकरणाची द्वारे तू उघड, तुझ्या आजच्या आशीर्वादाने आम्हा प्रत्येकाला परिपूर्ण कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून ही संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. तुझ्या वचनांच्या द्वारे आम्हा सर्वांचा तू सहाय्य करता हो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या मननाच्या सेवेसाठी मी सन्माननीय रेव्हरेंड LP वळवी पाळकसाहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वचनाच्या सेवेसाठी त्यांना पुढे आमंत्रित करतो. यावेळेस आम्ही स्तोत्रसंहिता 119 आणि 41 पासून तर 48 पर्यंत ही वचने मी आपल्यासमोर वाचन करीत आहे. या वचनावर आपण मनन करणार आहोत. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो, तुझ्या वचनानुसार तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो, म्हणजे माझी निंदा करणाऱ्याला उत्तर देता येईल. कारण तुझ्या वचनावर माझा भरोसा आहे. तो आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नको, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे. म्हणजे तुझे नियमशास्त्र सदा सर्व काळ पाळीत राहीन. मी राजरोसपणे चालेन. मी तुझ्या विधीचा आश्रय केला आहे. मी राजासमोर सुद्धा तुझे निर्बंध सांगेन. मला संकोच वाटणार नाही. तुझ्या आज्ञात आनंद मानीन, त्या मला प्रिय आहे. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहे, म्हणून मी आपले हात उभारीन. प्रार्थना करू. 2 शब्द. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, जिवंत, प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा या सायंकाळी एकत्र येण्याची कृपा तू पुरवलीस. तुझ्या वचनामधून तुझे विचार, तुझी इच्छा समजून घेत असताना जे या ठिकाणी आम्ही जमलेले तुझे दास आणि ऑनलाईनमध्ये असलेले तुझे प्रियजन, या आम्हा सर्वांसाठी तुझ्यापाशी विशेष प्रार्थना करून कृपा मागतो. तुझ्या वचनाच्या योगे येणारं तुझे स्वर्गीय विचार आणि स्वर्गीय इच्छा प्रभू आमच्या जीवनासाठी काय आहे ती समजून घेत असताना त्या वचनाच्या योगे, त्या वचनाच्या प्रकाशनामध्ये तू आमची अंतचक्षु, ज्ञानचक्षु प्रकाशित कर. आणि खरोखर प्रभू
आम्ही या तुझ्या सत्यवचनाच्या प्रकाशामध्ये आम्ही स्वतःला ठेवत असताना प्रभू तुझी कृपा आम्हाला पुरीव, तुझ्या वचनाच्या दिशेने, वचनाच्याच मार्गाने चालण्यासाठी आणि वचनानुसार सर्व काही प्रभू परीक्षण, निर्णय आणि निवड करण्यासाठी तुझी कृपा तू पुरीव. तुझ्या एका लहानशा दासाला तुझी कृपा पुरीव. हे विचार तुझ्या वचनामधून मांडत असताना मला तुझी कृपा पुरीव, माझं सहाय्य कर. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आम्ही प्रथम पाहतो की या देवाच्या वचनामध्ये देवाने आपला मनोदय व्यक्त केलेला आहे आणि म्हणून ठामपणे प्रतिपादन करणारे शब्द देवाच्या वचनाविषयी निर्णय म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो. या वचनामध्ये देव स्वतः साक्ष देतो. देवाच्या विश्वसनीयतेबद्दल, देवाच्या प्रीतीबद्दल, देव आपल्या स्वभाव गुणाबद्दल देव स्वतः साक्ष देतो. देवाच्या वचनाचं लक्षणीय महत्त्व या शब्दाने दाखवलेलं आहे. देवाचा वचनाचा अधिकार आणि देवाची प्रेरक प्रीती आणि नियमशास्त्राच्या द्वारे तो संयोग आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून या वचनामध्ये जेव्हा आम्ही निर्णय, वचन, नियम, आज्ञा या सर्व गोष्टी आम्ही पाहतो तेव्हा देवाच्या वचनाने लावून दिलेले निर्बंध की आम्ही पाहतो की एक सुज्ञ पिता आपल्या पुत्राला बोध करतो ते पाळण्यासाठी त्याचं शिक्षण आम्ही या संपूर्ण स्तोत्र संहितेमध्ये पाहतो. देवाचं वचन वर्तनक्रमामध्ये पाळण्यासाठी आज्ञा दिलेली आहे. या वचनामध्ये आम्ही पाहतो की आमचं वर्तनक्रमासाठी देवाने त्याची आज्ञा आम्हाला दिलेली आहे आणि त्या आज्ञेचं पालन करावं, देवाच्या वचनाचे आचरण करावं, देवाच्या वचनाची गोडी आणि गरजेच्या वेळी सहाय्य सोडवण्याचे सहाय्य करण्यासाठी तो पुढे सरसावतो. आता 42 ते 48 यामध्ये एक मौखिक साक्ष आहे. देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला समजतं, या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की तारण आणि प्रीती ही एक देवाची अढळ खात्रीपूर्ण अभिवचने आहे. आणि ज्यावेळेस या तारणाच्या स्थितीमध्ये मनुष्य स्वतः अनुभव घेतो, तारणाची खात्री त्याच्या जीवनामध्ये येते आणि देवाच्या अढळ प्रीतीने तो भरून जातो, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्या अनुभवाची साक्ष तो देतो, एक प्रभावी साक्ष. ज्याप्रमाणे आम्ही सकाळी पाहिलं, देवाचं वचन जयकर पाळक शिकवत असताना योहान म्हणतो, मी जे ऐकलं, जे पाहिलं, चाचपलं, निहाळलं त्या जीवनाच्या शब्दाविषयी मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस एक साक्ष, ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये आलेले अनुभव, तारण आणि देवाची प्रीती, या ठिकाणी तो पहिल्याच 41 वचनामध्ये तुझे वात्सल्य मला लाभो, तुझ्या वचनानुसार सिद्ध केलेले तारण मला प्राप्त हो. आणि जेव्हा या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येते, त्याच्या अनुभवाची साक्ष त्याच्या जीवनामध्ये त्याला पाहायला भेटते, त्यावेळेस आम्ही पाहतो की देवाच्या वचनामध्ये या सर्व गोष्टी आम्ही पाहतो की आम्हाला त्याचा परिणाम तो या ठिकाणी ही अनुभवाची साक्ष त्याच्या जीवनामध्ये दैवी सामर्थ्याने देवाच्या वचनाचा उपयोग करताना आम्हाला पाहायला भेटत आहे. देव खात्रीपूर्वक आश्वासन देतो. काय आश्वासन देतो परमेश्वर? या वचनामध्ये त्या देवाच्या दासाला समजलेलं आहे की परमेश्वर एक विश्वसनीय अभिवचन देतो, ते हे मी करीन. परमेश्वर म्हणतो ते हे मी करीन. ते हे मी करीन. या प्रकारे तो या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये देवाचं खात्रीपूर्वक आश्वासन तो घेतो की मी हे करीन आणि साक्ष देण्याच्या आज्ञाधारक जीवन जगण्यासाठी तो चालतो असं म्हटलेलं आहे. जेव्हा जीवनामध्ये परमेश्वरापासून येणारं तारण आणि देवाच्या प्रीतीचा एक खरा अनुभव जीवनामध्ये येतो, त्यावेळेस त्याच्या जीवनामधून त्याची निघणारी साक्ष अतिशय प्रभावशाली असते.
त्याच्यामधून निराशा आणि भीती निघून जात असते आणि देवाच्या सत्य वचनानुसार खऱ्या स्वातंत्र्याचा तो अनुभव घेत असतो. आता या ठिकाणी या स्तोत्रामध्ये आम्ही या वचनामध्ये पाहतो की जीवनातील 6 क्षेत्रांना प्रभावित करतं. हे 41 ते 48 या वचनामध्ये 6 क्षेत्र जीवनामध्ये आहे त्यांना प्रभावित करतं. हा वाव हा शब्द हा हिब्रू वर्णमालिकेतील 6वं अक्षर आहे आणि धीमेपणाने प्रगती आम्ही या वाव या शब्दामधून आम्ही पुढे पाहतो. या ठिकाणी देवाच्या वचनाचे योगे त्याला समजलं आहे की देवाचं वचनाचं महत्त्व फिरून वारंवार तो सांगतो. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, या ठिकाणी आमचे बोलणे आणि आमचे मूल्य, आमचं बोलणं आणि आमचं मूल्य हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा आमच्या जीवनामध्ये देवाचं वचनाचं अधिकारयुक्त सामर्थ्य, देवाच्या वचनाचं मूल्य आम्ही आत्मसात करतो आणि तारणाच्या या अनुभवामधून जेव्हा आम्ही ही साक्ष प्रतिपादन करतो त्यावेळेस तिचं महत्त्व, तिचा प्रभाव फार मोठा असतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की 6 क्षेत्र आहे, त्या क्षेत्रांना प्रभावित करणार आहे आमचं बोलणे. ज्यावेळेस आमचे बोलणे देवाच्या वचनानुसार, देवाच्या वचनाच्या प्रभावाने असतात आणि त्यावेळेस आमच्या बोलण्याचा प्रभाव हा अतिशय परिणामकारक असतो. आणि म्हणून या ठिकाणी आमचं जीवनाचं महत्त्व, मूल्य हे देवाच्या वचनाच्या आधारे हे वाढणारं आहे. ज्याने आपलं जीवन देवाच्या वचनासाठी आणि आज्ञापालन करण्यासाठी समर्पण केलेलं आहे, चिकाटीने सोपून दिलेलं आहे, वाहून दिलेलं आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एक वेगळा प्रभाव आणि वेगळा प्रवाह वाहतो आणि तो देवाच्या वचनाला चिटकून राहतो. कारण देव त्याच्या वचनाच्या पलीकडे कोणती गोष्ट करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो अशा रीतीने जी आमची साक्ष, त्याबरोबर आमची ओळख प्रभावशाली रीतीने त्या जगासमोर पडते. की आमची ओळख जेव्हा मनुष्याची ओळख जेव्हा आपली ओळख जगासमोर ठेवतो ती एक सर्वसाधारण ओळख असते, परंतु एक देवाला ओळखणारी व्यक्ती जिच्या जीवनामध्ये तारणाचा आणि देवाचा प्रीतीचा अनुभव आहे आणि तिला जिवंत देवाची ओळख झालेली आहे, ती व्यक्ती अनेक क्षेत्रामध्ये प्रभावित, आमचे क्षेत्र, आमचं कुटुंब, आमचे सहकारी इत्यादी जे आमच्या अवतीभोवती जे क्षेत्र आहे ते अतिशय प्रभावित होत असतात. जेव्हा आम्ही या गोष्टी करतो तेव्हा जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नाही तर आमचं कुटुंब आणि आमचं सहकारी किंवा इतर ठिकाणी आम्ही प्रभाव टाकू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा तो म्हणतो तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त हो, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरोसा म्हणजे विश्वास आहे. त्याच्या अवतीभोवती निंदा करणारे लोक होते, अशा प्रवृत्तीचे लोक होते जे त्या लोकांना निराश करण्यासाठी, भयभीत करण्यासाठी आणि अडखण करण्यासाठी या सर्व गोष्टी त्यांच्या तो म्हणतो मला निंदेचे भय आहे. आणि निंदा करणारा व्यक्ती तिरस्कार करत असतो, निंदा करणारा व्यक्ती तिरस्कार करीत असतो, हेवा करीत असतो. आणि म्हणून तो म्हणतो मला याचं भय आहे, कारण हे परमेश्वरा तुझे जे ठाम निर्णय आहे, जे तू आपल्या वचनामधून त्याचं महत्त्व जीवनामध्ये दिलेलं आहे, त्या निर्णयाला मी धरून आहे, तुझ्या निर्णयाला मी धरून आहे. आणि म्हणून परमेश्वरा तू ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये कर. जेव्हा तो देवाला विनंती करतो तेव्हा म्हणतो मी आपले सत्यवचन, तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नको. यावरून आम्हाला समजतं की या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाची गोडी, देवाच्या वचनाविषयी असलेला आदर, देवाच्या वचनाविषयी असलेला सन्मान आणि देवाच्या वचनामधून येणारं सामर्थ्य आणि महत्त्व या व्यक्तीच्या जीवनामध्ये फार परिणामकारक प्रभाव टाकलेला दिसतो. आणि म्हणून तो म्हणतो की हे परमेश्वरा माझी विनंती आहे की माझ्या जीवनामधून देवाचं वचन कदापि नाहीसं होऊ देऊ नको. ज्यावेळेस आज आम्ही पाहतो या वर्तमान काळ जगामध्ये ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन
हे दुर्लभ झालेलं आहे. परमेश्वराचं वचन त्याच्या जीवनामध्ये प्रभाव टाकत नाही, त्यावेळेस त्या व्यक्तीचं जीवन जगाच्या प्रभावाबरोबर वाहत जाणारं जीवन आहे. जगाच्या संगतीत तडजोड करणारं जीवन आहे. जगाच्या मलिनतेबरोबर समरूप होणारं जीवन आहे. परंतु ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाची योग्य त्याला एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे, देवाने वचनाच्या द्वारे त्याला मुक्त केलेलं आहे, तेव्हा त्याचं जीवन निर्भय असतं आणि तो खात्रीपूर्वक आपलं तारण, आपली देवाची प्रीती यावेळेस तो त्याला भीती कसली उरत नाही आणि तो अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील परमेश्वराच्या वचनानुसार तो देवाचं वचन सांगून प्रभाव टाकत असतो. कारण तो म्हणतो की माझी आशा तुझ्या वचनावर आहे. केवळ विश्वासच नाही, आशा. अशा प्रकारचे हे एक गुण आहे, फळ आहे, ते सहज निर्माण होत नाही. आम्ही नवीन करारामध्ये रोमकरासपत्र 5व्या अध्यायामध्ये पाहतो तेव्हा नाना प्रकारच्या संकटामधून गेल्यानंतर आम्हाला पाहत आहे एक आशा निर्माण होते. 3 पासून तर 5 पर्यंत जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की नाना प्रकारच्या संकटामधून एक व्यक्ती जेव्हा जाते आणि जात असताना देवाच्या वचनानुसार आपल्या जीवनामध्ये देवाच्या मनोदयाला, संकल्पाला, निर्णयाला, देवाच्या आज्ञेला, वचनाला स्थान देऊन काम करू देते, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे जमिनीत पडलेले एक बी अंकुरित होते तशी एक नवीन आशा त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते. केवळ देवाचं वचनावर त्याचा विश्वासच नाही तर देवाच्या वचनाप्रती एक आशा आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की देवाचं वचन हे किती महान गोष्ट आहे. तो म्हणतो की म्हणजे तुझे नियमशास्त्र सदा सर्व काळ पाळीत राहील. ज्यामध्ये नियमशास्त्र, देवाचं अधिकारयुक्त एक सामर्थ्य आणि देवाची प्रेरक कृती यांचा एक मिलाप म्हणजे नियमशास्त्र. स्तोत्रकर्ता या ठिकाणी तो म्हणतो की एक देवाच्या वचनाचं अधिकारयुक्त सामर्थ्य आणि देवाची प्रेरक कृती यांचा मिलाप म्हणजे नियमशास्त्र आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी काय म्हणतो की मी तुझे नियमशास्त्र सदा सर्व काळ पाळीन. मी तुझे नियमशास्त्र सदा सर्व काळ पाळीन, सर्वथा नाहीसं होऊ दे नको. आणि आम्ही पाहतो देवाच्या नियमशास्त्रामध्ये जे 613 आज्ञा त्यामध्ये आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला ठाऊक आहे की देवाच्या वचनावरच त्या सर्व राष्ट्राचं भवितव्य अवलंबून होतं. जर हे करशील तर हे मी करीन. अनुवादाचा 28व्या अध्यायामध्ये जर आणि तर या ठिकाणी आम्ही पाहतो नियमशास्त्रातील तुझी ही वचने तुझ्या मुखात सर्वदा तू ठेव, नाहीसे होऊ देऊ नको. आणि या ठिकाणी अशा प्रकारचं त्याचं जीवन वर्तनक्रम चालल्यामुळे तो म्हणतो मी राजरोसपणे चालीन, अगदी निर्भयपणे, अगदी मुक्तपणे मी चालेन. कारण तुझं वचन, तुझं नियमशास्त्र त्यामध्ये मी आहे, माझ्या जीवनामध्ये आहे. त्या वचनावर विश्वास आहे, त्या वचनाप्रती आशा आहे, त्या वचनाचे निर्णय मी धरून आहे. कारण मी तुझ्या विधीचा आश्रय केला आहे. जीवन वर्तनक्रम चालवण्यासाठी देवाने आज्ञा दिलेली आहे असं आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो. काय म्हटलेलं आहे? जीवन वर्तनक्रम पाळण्यासाठी देवाचं वचन आज्ञारूपाने दिलेलं आहे. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही या गोष्टी करतो तेव्हा या सर्व गोष्टी आहेत. वाव या शब्दाची व्याख्या जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आलेख किंवा बेथ या अक्षरासारखा नाही, परंतु प्रत्यक्षात आणि या शब्दाने वारंवार एक संयोग येतो या ठिकाणी. आणि हे वाक्य किंवा इतर कल्पनांना एकत्र जोडण्यासाठी वापरलेले शब्द आहे. वाव हा शब्द अनेक कल्पना आणि वाक्य यांना जोडण्यासाठी वाव हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाच्या वचनाचं एक वचन आमचं संरक्षण करतं. देवाच्या दयेची आम्ही देवाच्या वचनानुसार आम्ही याचना करतो. देवाचं वचन आमच्या जीवनासाठी महत्त्वाचे आहे आणि प्रवासाच्या काळात ते आमचं रक्षण करतं. देवाच्या वचनाचं सामर्थ्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. वचनाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि वचनाचा पुरावा 45व्या वचनामध्ये तो आम्हाला देतो. काय म्हणतो? मी राजरोसपणे चालेन कारण मी तुझ्या विधीचा आश्रय केला आहे. देवाने आपली विधी आपल्या वचनावर स्थापित केलेली आहे. देवाने आपले विधी आपल्या वचनावर स्थापित केलेले आहे.
आणि तो या ठिकाणी स्पष्टपणे तो सांगतो की मी राजरोसपणे चालेन. वचनाद्वारे देवाशी सतत संबंध कसे जगायचे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. देवाच्या वचनाच्या द्वारे सतत संबंध कसे ठेवून जगायचे ते सांगितलेलं आहे. आणि देवामध्ये राहणे म्हणजे त्याच्याबरोबर एक होणे. जसे त्याच्यामध्ये आम्ही वाढतो तसे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही फळ देत राहतो. म्हणून मी आरंभी सांगितलं की या 41 ते 48 या वचनामध्ये 6 क्षेत्र प्रभावित होतात. आणि म्हणून आमचे विचार आणि आमचे जीवन देखील देवाच्या वचनाच्या द्वारे प्रभावित होतं. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये गळून गेलेलं आहे, देवाच्या आज्ञा पालन आम्ही करतो, म्हणजे आम्ही देवावर प्रेम करतो, त्यावेळेस आमच्या जीवनावर आमच्या विचारावर फार मोठा प्रभाव असतो. आमचे विचार जगासारखे नसतात, जगाच्या लोकांसारखे नसतात. आमचे विचार देवाच्या वचनामधून असतात आणि आमचं जीवन देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणारं जीवन असतं. देवामध्ये राहणे, एक होणे आणि अशा प्रकारचे जीवन देवाशी आम्ही सतत संबंध जोडतो देवाच्या वचनानुसार. तेव्हा प्रत्येक क्षेत्रात देवाशी बरोबर आम्ही वेळ काढतो, देवाबरोबर चालण्यासाठी आम्ही वेळ काढतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो तेव्हा तो म्हणतो मी तुझ्या आज्ञात आनंद मानीन, त्या मला प्रिय आहे. आणि म्हणून देवाच्या आज्ञा मी प्रिय मानीन कारण त्यामध्ये मला आनंद आहे. कारण तो म्हणतो तुझ्या आज्ञा मला प्रिय आहे. आणि अशा प्रकारचं देवाचं वचन, आज्ञा, निर्णय, विधी, नियम, शब्द पाळणे जेव्हा एक व्यक्तीचं जीवनामध्ये तो प्रभावित होतो आणि तेव्हा तो आपल्या तारणाची साक्ष तो म्हणतो मी राजासमोर देखील तुझ्या वचनाविषयी तुझ्याविषयी मी सांगेन, संकोच भय बाळगणार नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस खऱ्या तारणाचा अनुभव घेऊन खऱ्या प्रीतीने भरून आम्ही आरंभीच्या काळामध्ये पाहतो, जेव्हा ते लोक गेले त्यांना सत्य तारणाचा अनुभव आला, देवाच्या महान प्रीतीने भरून गेले आणि त्याने मृत्यूची सामना करावा लागला तरी त्याने निर्भयपणे देवाची साक्ष दिलेली आहे. या ठिकाणी तो म्हणतो की हे देवा, मी या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये करणार, त्यावेळेस मी राजासमोर देखील तुझ्याविषयी मी सांगेल. त्याची साक्ष कशी प्रभावित झालेली आहे त्या देवाच्या वचनानुसार त्याने आपलं जीवन कसं हाताळलेलं आहे. आणि अशा प्रकारे तो आम्हाला सांगतो देवामध्ये सतत राहणे म्हणजे प्रत्येक गोष्टीत देवाबरोबर जोडलेले असणे. प्रत्येक गोष्टीत देवाबरोबर जोडलेले असणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर जोडलेले आहोत तेव्हा आमचं जीवन हे फलद्रूप जीवन आहे, यशस्वी जीवन आहे, हे विजयी जीवन आहे. आणि अशा प्रकारचं चित्र आम्हाला देवाच्या वचनामध्ये तो आम्हाला सांगतो. पुष्कळ गोष्टी आहे, यामधून पुष्कळ गोष्टी आहे, परंतु मी सारांश रूपाने आज तुमच्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जीवनातील 6 क्षेत्रांना कशा प्रकारे हे स्पर्श करतं, ते क्षेत्र कसे प्रभावित होतात. आमचे बोलणे, आमचे मूल्य, आमची ओळख, आमचं प्रभाव टाकणारे क्षेत्र, आमचं कुटुंब, परिवार, सहकारी आणि आमचे छंद किंवा आमचे हॉबी आहे, कार्यक्रम आहे, इच्छा आहे, यांना प्रभावित करतं. आणि आमचे विचार आणि आमचं जीवन हे प्रभावित करतं या क्षेत्रामध्ये. आणि म्हणून या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. परमेश्वर आमच्या जीवनात कार्य करतो आणि परमेश्वर देवबाप आम्हाला त्याच्यासोबत चालण्याची कृपा, अनुग्रह देत असतो. हे सुंदरसं मनन परमेश्वर देवबाप आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. मी देवपित्याचं आणि सन्मान्य रेव्हरंड एल.पी. वळीपाळ साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो आजच्या सायंकाळच्या वचनाच्या सेवेसाठी. प्रियजन हो, पुन्हा एक वार पावसासाठी प्रार्थना करूया. पावसासाठी आपण प्रभूला विनंती करीत आहोत. पुन्हा एक वार विनंती करूया. आजारी प्रियजनांना प्रभुदेव बाप आरोग्य देत आहे. मंडळीतल्या आजारी प्रियांसोबत आपण प्रभूला धन्यवाद देत त्याच्या चरणापाशी येऊ व जे आरोग्य त्यांना मिळालंय त्यासाठी आम्ही उपकार स्तुती करूया. रयता अक्का आहे, जुलियाना अक्का, सोबतच श्रीपिढी लावणे आहेत. प्रभुदेव बाप या प्रियांना आरोग्य देत आहे, यांच्यासाठी प्रार्थना करूया. सोबतच या संस्थेच्या संपूर्ण कारभारासाठी प्रभूकडे कृपा मागूया. आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एक वार मी विनंती करेन
रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब आपणाला कृपया आपण पुढे यावत, प्रार्थना करावी. त्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणू, प्रभूचा आशीर्वाद आपण घेऊ. उद्यासाठी सूचना असणार आहे. उद्या सायंकाळी देखील 6 ते 6:30 या वेळामध्ये मननचिंतन असणार आहे आणि उद्या सायंकाळचं मननचिंतन सन्मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब हे घेतील. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रतिदिनी तू आम्हाला या मननाच्याद्वारे, एकत्र येण्याच्याद्वारे तू आशीर्वादित करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या भक्ताने प्रभू हे स्तोत्र जरी सर्वात मोठा आहे, परंतु त्याचा अर्थबोध खोल आहे. आणि प्रभू, त्या प्रत्येक वचनाचा संदर्भ आम्ही समजून घेत असताना हे परमेश्वर पिता ते किती गहन आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने प्रभू ती वचनं स्वतःला लागू करत असताना आम्ही तुझा आभार मानतो. कारण तू आम्हाला यासाठी मूक दिलेला आहे, वाचा दिलेला आहे. आम्ही काय बोलावं, कसं बोलावं, एवढंच नव्हे तर आम्ही प्रत्येक शब्द सांभाळावा. आणि परमेश्वर पिता तू प्रत्येक व्यर्थ शब्दाचा देखील हिशोब घेणारा देव आहे. आणि एवढंच नव्हे तर प्रभू आम्ही तुझा आभार मानतो, कारण आम्हाला तुझ्याशी आत्मिक रीतीने जोडलं जायचं आहे. आणि म्हणून या स्तोत्राचा भावार्थ आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू दे. तुझ्या दासाने प्रभू आम्हाला जे हे मनन प्रभू अभ्यासपूर्वक दिलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. जरी हा थोडा वेळ आम्ही इतकंसं डीपमध्ये जाऊ शकत नाही, तरी पवित्र आत्म्या तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि अधिक खोल प्रभू अभ्यास करून तुला प्रभू या वचनांच्याद्वारे आमची आत्मिक उन्नती व्हावी अशी कृपा होऊ दे. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण प्रभू जे आमचे या सहभागितेमध्ये जोडलेले ऑनलाईन तुझे दास वेगळ्या ठिकाणी राहतात ते जोडले आहेत. एवढंच नव्हे तर मंदिरामध्ये आम्ही जे आलेलो आहोत ते आम्हा सर्वांशी बोललेलं आहे. तुझे आभार मानतो. हे प्रभू, आज आम्ही पुन्हा एक वर आमच्या नित्याच्या गरजा विनंत्या तुझ्यासमोर सादर करतो. प्रभू, या दिवसामध्ये आम्हाला जे ज्या गरजा आहेत, नव्याने शाळा, कॉलेजेस, हॉस्टेल्स सुरू झालेले आहेत. म्हणून प्रभू तू पुन्हा एक वर या सर्वांची काळजी व्हा आणि या वर्षामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, शाळांना, हॉस्टेलला तुझा आशीर्वाद दे. ज्यांना जी जबाबदारी सोपवलेली आहे त्यांनी आत्मीयतेने, विश्वासूपणाने देवाच्या भयामध्ये काम करावं आणि देवबापा ह्या सेवेच्या मोबदल्यात तू त्यांना आशीर्वाद द्यावा ही आमची प्रार्थना आहे. या संस्थेचा कारभार हाताळत असताना आम्ही प्रार्थना करतो. आमचं मॅनेजमेंट आहे, सर्वांना तुझी कृपा, सुबुद्धी, शहाणपण दे. आणि प्रभू, या दिवसांमध्ये जे डेव्हलपमेंट होत आहे आणि अधिक ज्या योजना राबवल्या जाणार आहेत त्या यशस्वी होते. आणि म्हणून प्रभू आमची प्रार्थना आहे की या सर्व सेवा करायला तू आशीर्वाद दे. आणि प्रभू आम्हाला आकाश कपाटे उघडून अधिक आशीर्वाद दे ही आमची प्रार्थना आहे. आम्ही पुन्हा एक वार आज आजारांची आठवण करतो. प्रभू, ज्या आमच्या बहीण भावांना आरोग्याची गरज होती, ज्यांची गरज तू भागवलेली आहे, पुष्कळचं आरोग्य या सर्वांना तू दिलं. म्हणून आम्ही लवणेदानबद्दल, आम्ही रैताका आणि प्रभू हैदेका या सर्वांबद्दल धन्यवाद देतो. प्रभू, तू त्यांना तुझी कृपा दे आणि त्यांच्यासाठी मंडळी सतत प्रार्थना करत आहे असा विश्वास तू त्यांना दे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो. पुण्यामध्ये जो जुका नावाचा एक प्रभू रोग पसरत चाललेला आहे, आम्ही प्रार्थना करतो वेळेस तो नियंत्रणात येऊ दे, त्याची साथ पसरू नये. म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करतो की आमच्या या सर्व क्षेत्राला तू तुझ्या हातात घे आणि प्रभू कोणत्याही साथींचे आजार पसरू नयेत अशी तू खबरदारी घे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, आम्हा प्रत्येकाचं जीव, शरीर, आत्म्याचं तू रक्षण कर. आम्हाला पावसाची गरज आहे आणि पाऊस आम्हाला विपुल प्रमाणात दे. आणि प्रभू आमची प्रार्थना आहे की या वर्षामध्ये शेतीसाठी असो, पिण्यासाठी असो किंवा जीवनावश्यक गरजांसाठी या पाण्याची नितांत गरज आहे. कारण प्रभू या पाण्याचा तुटवडा आमच्या शाळा, हॉस्टेलांना, आमच्या या कॉलनीमध्ये राहणाऱ्यांना कितीतरी जाणवलेलं आहे. अजूनही शहरामध्ये अनेक भागामध्ये पाण्याची फार टंचाई आहे आणि ही निवारण व्हावी. म्हणून प्रभू आमच्या या क्षेत्रामध्ये तू पाऊस पाठव आणि आकाश कपाटे उघडून तू आम्हाला भरपूर पर्जन्य दे. आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. परमेश्वर पिता,
या दिवसामध्ये आमच्या भारत देशामध्ये शांतता सुबत्ता नांदू दे. जे सरकार आलेलं आहे त्यांना सुबुद्धी दे आणि प्रभू प्रत्येकाला त्यांनी धरून चालावं. प्रत्येकाच्या हितासाठी कल्याणासाठी झटत असताना त्यांच्या योजना तू यशस्वी होऊ दे. आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. आम्ही आमच्या देशासाठी आमच्या मंडळांसाठी सेवा कार्यासाठी तुझ्याकडे आमच्या नित्याच्या प्रार्थना आहेत त्या तू स्वर्गातून ऐक. आज सायंकाळी तू आम्हाला आशीर्वादित केलं. आमच्या प्रार्थना तू स्वीकारला. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाच दे. आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास सोडतो तसेच तो आमचे गुन्हे आम्हाला सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बाळासाहेब आशीर्वाद देते. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये जोडलेल्या सर्व बंधू भगिनींबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या रात्री सर्वांना चला चला